विकास कामं करताना कुणीही खंडणी मागता कामा नये, अन्यथा मकोका लावणार, तथ्य असेल तिथे कारवाई अटळ. बीडमधून पालकमंत्री अजित पवार यांचा इशारा. बीड जिल्हा नियोजन बैठकीसाठी पालकमंत्री अजित पवार बीडमध्ये राष्ट्रवादी भवनात. धनंजय मुंडेंकडून अजित पवारांचं स्वागत. बैठकीआधी अजित पवारांची सर्व शासकीय विभाग प्रमुखांशी चर्चा. बीड सरपंच हत्या प्रकरणामुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक वादळी ठरण्याची शक्यता. धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, सुरेश धस, प्रकाश सोळंके बैठकीला उपस्थित राहणार. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कडक बंदोबस्त तैनात. काम करताना जातपात बघू नका, स्वतःची प्रतिमा जनमानसात चांगली ठेवा. मी तुमच्या जवळचा, मात्र चुकीचं वागू नका, खपवून घेणार नाही. अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम. बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोगस बिलांची अजित पवारांकडे तक्रार करणार. भाजप आमदार सुरेश धस यांची माहिती. धनंजय मुंडे पालकमंत्री असताना कोट्यवधींची बोगस बिलं उचलण्यात आली. अंबाजोगाईत काम न करता 73 कोटी 36 लाखांची बोगस बिलं उचलण्यात आली. सुरेश धस यांचा गंभीर आरोप. नैतिकदृष्ट्या मी दोषी नाही, मी सध्या टार्गेटवर. बीड प्रकरणात आरोपींना फासावर चढवा. राजीनाम्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. उपोषण सोडण्याबाबत आज जरांगेंचा महत्वाचा निर्णय. उपोषण नाही, आता वेगळं आंदोलन करणार. जरांगेंचा इशारा. अंतरवाली सराटीत जरांगेंचं 5 दिवसांपासून उपोषण. भाजप आमदार पराग गळवणी यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला उद्धव ठाकरेंची हजेरी. सोहळ्यात उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये चर्चा. मग युती कधी होतीये? लग्न सोहळ्यात मिलिंद नार्वेकर यांचा चंद्रकांत पाटलांना मिश्किल सवाल. तर मीही त्या सुवर्ण क्षणाची वाट पाहतोय, चंद्रकांत पाटलांचं सूचक उत्तर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज उद्धव ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात. दादर माहीम प्रभादेवीतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी करणार. माहीम मतदारसंघात सध्या ठाकरे गटाचे महेश सावंत आमदार. जय भवानी जय शिवाजी म्हणून मतं मिळवण्याचे दिवस गेले. शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना विरोधी पक्षनेते बादास दानवे यांचं वक्तव्य. वरळीत आज मनसेचा राज्यस्तरीय मेळावा. महापालिका निवडणुकीबाबत पक्षाच्या वाटचाली संदर्भात राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. पक्षातील प्रस्थापितांना धक्का देण्याची ही शक्यता. मुंबईतील पालिका रुग्णालयांमध्ये पुन्हा औषधबंदीचं संकट. औषध पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांच्या 120 कोटींच्या थकीत रकमेतील 5 ते 10% रक्कम जमा. पुरवठादारांची कोंडी. सोयाबीन विक्रीसाठी आज शेवटचा दिवस. केंद्राबाहेर वाहनांच्या लांब रांगा. सोयाबीन विक्रीसाठी मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बुरख्यामुळे कॉपीचं प्रमाण वाढण्याची भीती. त्यामुळे बुरखा घालून परीक्षा केंद्रात परीक्षार्थींना प्रवेश नको. नितेश राणेंची मागणी. तर गंदगी के मुंह नहीं लगते, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. 10वी-12वीच्या परीक्षेसंदर्भात बोर्डाचा मोठा निर्णय. विद्यार्थ्यांकडून कॉपी आढळल्यास परीक्षा केंद्राची मान्यताच रद्द होणार. सरसकट केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक अदलाबदलीचा निर्णय मागे. पुण्यात जीपीएसमुळे 56 वर्षीय महिलेचा मृत्यू. 24 तासात 16 नव्या रुग्णांची नोंद. रुग्णसंख्या 127 वर. तर राज्यात आतापर्यंत दोघांचा जीपीएसचा मृत्यू.